ओके, सो गुड मॉर्निंग. आज आपण बेसिक लोअर बॉडी स्ट्रेंथ म्हणजे आपल्या खालच्या बॉडीचे जे मसल्स असतात त्यांना स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस कोणते करायचे, कसे करायचे त्याच्याविषयी बोलणार आहोत. म्हणजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो लोअर बॉडी स्ट्रेंथ म्हटलं की त्याच्यामध्ये मोठे 5 मसल्स आहेत, मेजर मसल्स. फर्स्ट इज ग्लूट मसल्स, ज्याच्यामुळे आपण खाली उठबस करू शकतो. सेकंड इज क्वाड्रिसेप्स अँड हॅमस्ट्रिंग, ज्याच्यामुळे आपण पायऱ्या चढू शकतो. टिबियालिस अँटेरियर आणि काफ मसल, हे 5 मेजर मसल्स आहेत. याचे बेसिक वर्कआउट्स आपण आज घेणार आहोत. सो फर्स्ट वॉर्मअप करायचं आहे 5 मिनटं. माझं वॉर्मअप झालेलं आहे. वॉर्मअप कसं करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करते आहे. आणि पहिला एक्सरसाइज आहे स्क्वॉट्स. स्क्वॉट्स तुम्हाला येत नसतील तर त्याची सुरुवात कशी करायची ह्याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, किंवा त्याची लिंकसुद्धा मी कमेंटमध्ये पोस्ट करते. सो फर्स्ट एक्सरसाइज इज स्क्वॉट. सो स्क्वॉट करताना आपल्याला बेसिक काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पायामधलं अंतर जे आहे ते 1, 2, 3. सेकंडली कोर आणि कोर मसल्स जे आहेत तसे पेल्विस टिल्टेड असू शकतं, स्ट्रेट असू शकतं. सो पेल्विस शुड बी स्ट्रेट. आणि पंच करते आहे असे मसल्स पोटाचे आपल्याला ओढून घ्यायचे आहेत. सो दॅट इज लाईक कोर एंगेजमेंट म्हणतो आपण. एंगेज्ड कोर करायचं. पायामधलं अंतर घ्यायचं. नेक न्यूट्रल असायला हवी, एक्सटेंडेड फ्लेक्स नको. शोल्डर्स समोर ड्रूप, मागे ड्रूप नको. शोल्डर शुड बी स्ट्रेट इन लाईन विथ बॉडी. आणि असं केल्यानंतर आपल्याला स्क्वॉट करायचं आहे, म्हणजे मागे आपण सीटवर बसतो त्या पद्धतीची ॲक्शन करायची आहे. सो स्लोली करायची. इनहेल करत मेंटेन करा. एक्झेल आउट. 2, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. 5 more. 1, 2, 3, 4, 5 and 5. ओके. सो करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. नीज इनवर्ड नको जायला, बॅक फोल्ड नको व्हायला, अँड पाय जे आहे ते स्टेबल ॲज यू कॅन. सो साईडने आपण बघूया कसं करायचं. विथ प्रॅक्टिस विथ हे यू कॅन ॲड सम वेट टू इट. आपण हे सगळे एक्सरसाइजेस घरच्या घरी करू शकतो. सो एक 30 सेकंड 40 सेकंडचा पॉज आपल्याला 2 सेटमध्ये घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्कआउट सुरू करायचं आहे. सो ग्लूट, दीज आर द बिगेस्ट मसल ऑफ बॉडी. आणि हे मसल्स चेअरवर बसल्यामुळे, लॉंग सिटिंगमुळे आपले वीक होत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला उठबस करायला अवघड जात आहे. सो इफ यू प्रॅक्टिस ग्लूट एक्सरसाइजेस, नॅचरली तुमचं उठणं बसणं हे जे आहे विथ टाईम इझी होणार. सो दिस इज इसेन्शियल एक्सरसाइज फॉर एव्हरीबडी. ओके. सो साईडने करताना सुद्धा पायामध्ये 1, 2, 3 डिस्टन्स, शोल्डर विथ, कोर एंगेज्ड, शोल्डर स्ट्रेट, नेक न्यूट्रल, आणि देन ग्रॅज्युअली गो डाऊन. मागे बसतो आहे तसं. वेट फॉर अ सेकंड अँड कम अप. वर येताना पूर्णपणे आपल्याला हे मसल स्क्वीज करून वर यायचं आहे. 2, नीज ॲज स्टेबल ॲज यू कॅन. आणि फक्त ग्लूटचे मसल्स ॲक्शन करायचे. सुरुवातीला करताना आपल्याला थोडंसं कुठे काय करायचं हे कन्फ्युजन राहू शकतं. विथ प्रॅक्टिस आपल्याला ते जमायला लागतं. $13, 14, 15, last one,
15. सो मसल्स ज्या असतात त्या जर स्ट्रॉंग असतील तरच आपण मूवमेंट इझिली करू शकतो. पण बिकॉज वी आर नॉट डुईंग स्ट्रेंथ ट्रेनिंग आपले मसल्स 30 नंतर हळूहळू वीक व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला मसल आणि जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. जसं की गुडघ्यांमध्ये गॅप पडणे, पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप पडणे, कमरेमध्ये गॅप पडणे, मानेमध्ये गॅप पडणे. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना अँकल रिलेटेड इश्यूज असतात, बऱ्याच लोकांना ट्रान्सप्लांट फेशियाटिस होतं. स्ट्रेंथ वाढली की हे प्रॉब्लेम्स हळूहळू कमी होत जातात. सो 15-15चे 2 सेट्स और 10-10चे 3 सेट बिगिनरसाठी करू शकतो आपण. आणि जसं जसं आपली स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होईल तुम्हाला लक्षात येतं साधारण एक 15 डेज 3 वीक्समध्ये स्ट्रेंथ इन्क्रीज व्हायला लागते. त्यावेळेला मग आपल्याला हळूहळू वेट्स ॲड करायचे असतात. पुढची एक्सरसाइज आहे लंजेस. लंजेस करताना आपल्याला 2 पायामध्ये जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतराची पायामध्ये गॅप ठेवायचे. तर बऱ्याच वेळेला आपण एका लाईनमध्ये पाय ठेवतो, तसं करायचं नाही. सो पायामध्ये गॅप ठेवून एक पाय मागे सपोर्टसाठी आणि दुसरा पाय थोडासा समोर घ्यायचा. दोन्ही पायाचे नीज थोडेसे आउटवर्ड डायरेक्शनला असतील, इनवर्ड नको. सो नीज शुड बी आउटवर्ड्स, इनवर्ड क्रम्पल व्हायला नको. सो विथ दिस मागचा पाय आपण सपोर्टसाठी यूज करणार आहे. पूर्ण प्रेशर आपण समोरच्या कॉर्ड्सवर घेणार आहे. मागचे पण मसल यूज होतात, समोरचे पण मसल यूज होतील. सो वाईल डुईंग 90 डिग्री अँगल ठेवायचा आणि ट्राय टू गो डाऊन, कम अप. 2 11 12 go 13 14 15. सो कॉर्ड्स मसलवर बऱ्यापैकी तुम्हाला बर्न फील होणार. सो आपण बॉडीचं वेट कुठे टाकतो त्याप्रमाणे सुद्धा आपले कुठले मसल्स ॲक्ट होतात हा फरक पडत असतो. सो सेम एक्सरसाइज आपल्याला दुसऱ्या साईडला रिपीट करायचं. अदर लेग. तर जो पाय आपण मागे ठेवला तर तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि हा पाय मागे. आणि मी सुरुवातीला मुद्दाम वाईड बेस घेते सो दॅट आपला बॅलन्स नको जायला. अदरवाईज विथ प्रॅक्टिस आपण नॅरोसुद्धा करू शकतो. सो इनिशियली वाईड बेस प्रॅक्टिस होईपर्यंत. पण 2 पाय एक लाईनमध्ये नको आणि नीज किंचित आउटवर्ड, म्हणजे फीटसुद्धा किंचित आउटवर्ड, नीजसुद्धा किंचित आउटवर्ड, सो दॅट आपला बॅलन्स चांगला राहील. आणि देन नेक न्यूट्रल, शोल्डर्स इन लाईन, कोर एंगेज्ड आणि ट्राय टू गो डाऊन स्ट्रेट अँड कम अप. Seven, 8, 9, 10, 5 more, 5, 4, 3, 2 and 1. ओके. सो जितकं आपण ग्रॅज्युअली करू, जितकं प्रेशर फील करू तितकं लोड जास्त येणार. जितकं फास्ट करू तितकं मसल लोड होत नाही. सो मसल लोड केली की ती ब्रेकडाऊन होते आणि देन ती रिपेअर होते आणि त्या रिपेअरमध्ये ती स्ट्रॉंग होते. सो मसल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मसल्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. वी नीड टू वर्क ऑन आर मसल्स. सो मसल्स आपल्याला पेन फ्री मूव्ह व्हायला मदत करते, प्लस विथ एफिशियन्सी. म्हणजे पायऱ्या चढणे असो किंवा सामान उचलणे असू दे, वजन कॅरी करणे असू दे, आणि ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला डे टू डे लाईफमध्ये हेल्प करतात. सो अगेन वी आर डुईंग सेम lunges, but this time I am adding weight. So right leg front, left leg down,
आणि आय एम ॲडिंग अ वेट सो दॅट माझं कोर एंगेज राहील त्याच्यामध्ये आणि प्लस मसलवर लोडसुद्धा वाढेल. सो वी आर डुईंग 15 repetitions of this also. So down easy. Ten. Last 5. 5, 4, 3, 2, and 1. So feeling that muscle burn is important. So position and go down. Six, 7, 8, 9, 10. Last 5. 5. Feeling the burn. 4, 3, 2, and 1. Oh God. So next workout is for hamstring. तर आपण त्याच्यासाठी डेडलिफ्ट करतो, पण डेडलिफ्ट सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला हिप हिंजिंग यायला हवं. सो हिंजेस आर लाईक बॉडी इज फोल्डिंग लाईक दिस. हिंजेस दाराच्या तिथे असतात ना, 2 दारं असे फोल्ड होतात. सो ज्यावेळेला आपण हिंजेस करणार त्यावेळेला बॉडी ड्रूप नाही होणार. अपर बॉडी will remain straight and then try to push a butt back and go down. एखादा लांब रॉड असेल तर ते आपल्याला हेल्प करेल फॉर हिंजिंग सो दॅट अप्पर बॉडी स्टेज इन पोझिशन. सो अगेन पायामध्ये 1, 2, 3 शोल्डर विथ डिस्टन्स. फर्म एक ग्राउंडवर बेस घ्यायचा आहे. कोर एंगेज्ड अँड पुश अ बट बॅक. So as much as you can go. So you can do this with wall and try to touch butt to wall. तो हॅमस्ट्रिंग्स तुमचे लोड होतील, तुम्हाला लक्षात येईल. ग्लूट्स अँड हॅमस्ट्रिंग. सो 2 पद्धतीने करता येतं. नी सॉफ्ट केले तर ग्लूट्सवर प्रेशर येणार. नी जर आपण लॉक ठेवले तर हॅमस्ट्रिंगवर प्रेशर येणार. सो वी कॅन ट्राय बोथ वे. सो नीज केले की ग्लूट्सवर येतं आहे. ओके. अँड देन इफ आय lock my knees and try to go down, I feel my posterior chain. So this is also stiff leg. So since we are focusing hamstrings, we will do stiff legs. इथे आपल्याला knees जे आहे ते लॉक ठेवायचे, सॉफ्ट नाही ठेवायचे. फाइव मोर. ॲक्च्युली ह्याचे आपण 20 reps करायला पाहिजे बिकॉज दिस इज वेट नसल्यामुळे दिस इज काइंड ऑफ इझी. बट हे प्रॅक्टिस म्हणून आपण करतो आहे सो दॅट वी गेट ॲक्च्युअल मोमेंट ऑफ हिंजिंग म्हणजे काय असतं. सो कोअर शुड ऑलवेज बी टाईट. जी मसल आपण फोकस करतो ती मसल काम करते की नाही हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ओके. सो वी कॅन डू अनदर सेट. आता सेट करताना बरेच वेळेला तुम्ही बघता डेडलिफ्ट लोक दिस इज हाऊ दे पिकअप द लोड. त्याच्यावर आपल्याला यायला विल टेक सम टाईम. सो सुरुवातीला आपल्याला हिंजिंग प्रॅक्टिस करायची. देन वी कॅन ग्रॅज्युअली प्रोग्रेस टू डेडलिफ्ट्स. सो डेडलिफ्ट करताना थोडंसं वजनाला जास्त महत्त्व देतात लोक की खूप वजन उचललं गेलं पाहिजे रादर दॅन फॉर्मला
इम्पॉर्टन्स द्यायला हवं, सो दॅट अंटिल अँड अनलेस तुम्ही करेक्ट फॉर्ममध्ये जर करत नसाल तर डेडलिफ्ट कॅन बी डेडली. ओके, सो विल रिपीट वन मोर सेट ऑफ हिंजेस. सेम एक्सरसाइज विथ वेट्स आपण करू शकतो. सो गो डाऊन अँड कम अप. सो फोकस हा करायचा आपल्याला की पूर्ण आपले हॅमस्ट्रिंग मसलच स्ट्रेच होत आहेत. सो नीच्या पोझिशनप्रमाणे कुठला मसल लोड होत आहे हे सुद्धा फरक पडणार. सो याच्यात अनेक व्हेरिएशन्स आहेत. डेडलिफ्ट, रिव्हर्स डेडलिफ्ट, सिंगल लेग डेडलिफ्ट, RDL झेस्ट अँड स्टिफ लेग. सो वी विल टेक सेपरेट सेशन फॉर दॅट. सध्या आपल्याला सुरुवात करताना हिंजिंगची प्रॅक्टिस करायची आहे, सो दॅट बॉडीची पोझिशन जी आहे ती करेक्ट होते. आणि जर आपण रॉंग पोझिशनमध्ये केलं तर लोड जे आहे ते स्पाईनवर येणार. इफ यू डू इट करेक्टली देन लोड जे आहे ते ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंगवर येणार. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट वी हॅव आवर स्पाईन इन राईट पोझिशन्स. सो सांगताना थेरॉटिकली जर आपल्याला माहिती असतं तरी बरेच वेळा इवन आम्ही पण करताना नेक पोझिशन हे होते, नीजची पोझिशन चेंज होते. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू रेकॉर्ड. आणि रेकॉर्ड केलं की आपल्याला लक्षात येतं की आपण कुठे चुकतो आहे. सो इवन आफ्टर 5 years ऑफ वर्कआउट आम्ही पण आमचे वर्कआउट्स रेकॉर्ड करतो, सो दॅट आपल्याला फॉर्म करेक्शन करता येतं. आणि ऑलवेज टेक हेल्प ऑफ समबडी हू इज एक्सपर्ट इन दिस फॉर्मॅट्स, सो दे कॅन हेल्प यू करेक्ट युअर फॉर्म. फॉर्म करेक्ट असला तर मसलला तुम्हाला पेन फील होणार, पण जॉईंट्स आणि ॲडिशनल पेन सुरू होणार नाही. सो मसल विल बी सोअर, पण जॉईंटला, लोअर बॅकला प्रॉब्लेम येणार नाही. बट इफ युअर फॉर्म इज नॉट करेक्ट, मग लोअर बॅकला प्रॉब्लेम येणार, मग तुमच्या नीजना प्रॉब्लेम येणार, अँकलना प्रॉब्लेम येणार. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट वी टेक लोड ऑफ जॉईंट्स अँड फोकस ऑन मसल्स मोर. सो नेक्स्टला आपण मूव्ह होऊया. सो नेक्स्ट इज tibialis raises. सो नी पेन मॅक्सिमम लोकांना प्रॉब्लेम असतो. सो नीला सराउंडिंग, नीला पकडलेल्या ह्या 4 मोठ्या मसल्सनी प्लस ग्लूट्स. सो ग्लूट्स जरी डायरेक्टली इन्व्हॉल्व नसतील तरी ग्लूट्स आर द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ विच इज होल्डिंग अप आरसेल्फ अप. तो हे 5 मसल स्ट्रॉंग झाले की नीमध्ये गॅप पडणं, नीचा पेन हा ऑटोमॅटिकली कमी होतो. सो याच्यासाठी आपल्याला वॉल लागणार आहे. वॉलला जायचं, टेकायचं. युअर बट शुड बी अटॅच टू वॉल. बाकी पोस्चर सेम. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि फीट जे आहे ते वर ओढायचे आणि होल्ड करायचे आहे. 1 2 3 4 5 स्लोली डाऊन. सो tibialis anterior raises or tibialis raises असं म्हणतात त्याला. 2 स्लोली करून मसलला टेन्शन फील होणे हा एक्सरसाइजचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता आय कॅन डू दिस लाईक दिस, याच्यामध्ये तुम्हाला तितकंसं प्रेशर फील होणार नाही. सो तशा पण एक्सरसाइज असतात, पण त्याचा पर्पज वेगळा असतो. सो दॅट इज फॉर एक्सप्लोजिव्ह पॉवर. आपण ज्यावेळेला स्ट्रेंथवर काम करतो त्यावेळेला इट शुड बी व्हेरी ग्रॅज्युअली लोडेड. सो 1. So this is 5th repetition. I am sorry. Please mind my repetition count. 8 9. सो माझं कोर प्रत्येक एक्सरसाइजमध्ये एंगेजडच राहणार. 10. 5 more. 'लास्ट. ओके. सो ही जी साईडची मसल आहे, इथे तर आपलं टिबिया बोन आहे, शिन ऑफ टिबिया. त्याच्या बाजूला एक मोठा मसल असतो, दॅट इज tibialis anterior. तर ह्या मसलला आपण स्ट्रॉंग केलं की नीचे बरेच पेन आपले कमी होतात. सो विल डू 1 more राऊंड. सेम डिस्टन्स जेवढं वाढवू तेवढा ताण जास्त फील होणार. डिस्टन्स जेवढं कमी असेल तेवढा लोड कमी येणार.
So increase the distance so that you feel load. सो सपोर्ट यूज करू शकता, हरकत नाही आहे, बिकॉज राईट मसल्स राईट टाईमला लोड करणं इम्पॉर्टंट आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5 more. 5 4 3 2 and 1. Okay. So last workout, मेजर मसल ऑफ लोअर, त्याचा बेसिक वर्कआउट आपण करतो आहे. कारण प्रत्येक एक्झरसाइजमध्ये सुद्धा देर आर न्यूमरस व्हेरिएशन्स. जसं आपण स्क्वॉट्स केले तर त्याच्यामध्ये नॅरो स्क्वॉट्स, वाईड स्क्वॉट्स, सिंगल लेग स्क्वॉट, क्रॉस ॲक्स स्क्वॉट्स, देर आर लॉट ऑफ व्हरायटी. बल्गेरियन स्प्लिट स्क्वॉट्स असतात. त्याच्यानंतर तुम्ही काफ रेजेस करता त्याच्यामध्ये पण वाईड, नॅरो, देर आर मल्टिपल व्हेरिएशन्स टू एव्हरी एक्झरसाइज. पण आपण हे जे शिकतो तो बेसिक फॉर्म शिकतो आणि एवढं 5 बेसिक एक्झरसाइजेससुद्धा फॉर बिगिनर्स सफिशियंट आहे. सो 6 मंथ्स, 6 महिने, 10 महिने ज्या वेळेला आपण एक्झरसाइज करतो आणि मसल स्ट्रेंथ वाढते, देन वी कॅन प्रोग्रेस टू नेक्स्ट फॉर्म ऑफ एक्झरसाइज. सो काफ रेजेससाठी अगेन शोल्डर विथ डिस्टन्स. आणि काफ रेजेस जसं आपल्या काफ जे असतात दे आर पंप्स ऑफ बॉडी. सो त्याला सेकंड हार्ट म्हटलं जातं. एक हार्ट इथे आणि पंपिंग काफचं जेवढं चांगलं असेल तेवढं आपल्याला लोअर बॉडीमध्ये इडिमा, लोअर बॉडीमध्ये व्हेरिकोसिटीज, व्हेरिकोज वेन्स जे असतात हे सुद्धा मॅनेज करायला हेल्प करतं. सो काफ रेजेस अ व्हेरी व्हेरी गुड एक्झरसाइजेस. तुम्ही बसल्या बसल्या सिटिंग काफ रेजेससुद्धा करू शकता. ज्या वेळेला आपण कामात आहोत अशा वेळेला जे ब्लड सप्लाय जो आपला स्टॅग्नेट होऊन जातो तो इम्प्रूव्ह करण्यासाठी काफ रेजेस हेल्प करतात. सो इट्स अ व्हेरी सिम्पल एक्झरसाइज. सो वी हॅव टू रेज अ काफ, होल्ड फॉर 2 seconds, exhale. So raise calf, exhale. So this is important. Top position ला एक होल्ड करायचं आणि देन ग्रॅज्युअली कम डाऊन. 4 5 9 and 10. 5 more. 3 2 and 1. ओके. सो मी तुम्हाला साईड व्ह्यू दाखवते. सो अगेन नी बकल नको व्हायला आणि अशा पद्धतीने काफ रेजेस नाही करायचे. सो इक्वल प्रेशर ज्या वेळेला आपण देतो आहे. सो ऑल 5 टोज, आपले जे टोज आहेत ते टोजचे जे हेड आहेत दे शुड बी ऑन ग्राउंड. सो एक वर एक खाली असं नाही होऊ द्यायचं आहे आपल्याला. सो अगेन 1 2 3 अँड फॉर सेकंड सेट आय एम ॲडिंग लोड. Okay, so core engaged and doing calf raise. 1, hold, gradually down. 2, hold, gradually down. 4 5 6 7 8 10. Last 5 5 4 3 2 1. Okay. ओके. सो मी एक डॉक्टर आहे. आय एम ॲन लाईफस्टाईल मेडिसिन फिजिशियन, अल्ट्रा रनर
who is into fitness and workout since last 5 years. Now I am doing running coach course by US Sports Association. सो माझ्या जर्नीमध्ये मला एकच गोष्ट लक्षात आली की स्ट्रेंथ इम्पॉर्टंट आहे, पण बऱ्याचशा जणांना घराबाहेर पडून स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं पॉसिबल होत नाही. सो माय ॲडवाईस इज ऑलवेज गो टू जिम अँड डू अंडर देअर सुपरविजन. पण ज्यांना ते पॉसिबल होत नाही त्यांच्या हिशोबाने हे व्हिडिओज मी बनवते आहे, सो दॅट यू ॲटलीस्ट डू सम बेसिक वर्कआउट्स. काहीही न करून मसलची पॉवर पूर्ण गमावण्यापेक्षा ॲटलीस्ट इफ यू आर डुईंग सम सॉर्ट ऑफ एक्सरसाइजेस, होम एक्सरसाइजेस, बॉडी वेट एक्सरसाइजेस, दॅट इज ऑल्सो सफिशियंट टू बिगिन. ज्यावेळेला आपल्या लक्षात येतं की याचा फायदा होतो आहे, याने आपली स्ट्रेंथ गेन होत आहे, आपल्या मुवमेंट्स इझी होत आहेत, आपल्याला उठणं बसणं चालणं फिरणं हे जो कम्फर्टेबल व्हायला लागलं, त्यावेळेला तुम्ही स्वतः जाऊन जिम जॉईन करू शकाल. सो इट्स बेटर टू डू अंडर सुपरविजन, बट ऑल सेड अँड डन आपण आपला रिसर्च करू शकतो. सो आय एम टेलिंग यू बेसिक नेम्स ऑफ 5 एक्सरसाइजेस लाईक स्क्वॉट्स, लंजेस, हिंजेस ऑर डेडलिफ्ट. त्याच्यानंतर टी बेरेस, अँटीरियर रेजेस आणि काफ रेजेस. सो यू कॅन गो अँड सर्च बाय युअर सेल्फ आणि हे एक्सरसाइजेस आपल्या घरच्या घरी करा. दिस विल हेल्प यू विथ ऑलमोस्ट ऑल सॉर्ट ऑफ पेन्स डाऊन युअर बॉडी, नी पेन, अँकल पेन. फक्त सुरू केल्यानंतर थोडं दुखणार आहे बिकॉज मसल लोड केल्या तर मसल ब्रेकडाऊन होत असतात. सो बेअर विथ दॅट पेन आणि ग्रॅज्युअली ते पेन पण कमी होत जातं आणि आपल्या लक्षात येतं की आपण पूर्वी जेवढा एफर्ट्स आपल्याला लागायचे तेवढे एफर्ट्स हळूहळू लागत नाहीत आणि मग आपण वेट्स पण ॲड करू शकतो. सो बॉडी टेल्स यू दॅट. सो त्याला आपल्याला खूप असेसमेंटची गरज लागत नाही. सो कीप वर्किंग आउट, कीप डुईंग स्ट्रेंथ ट्रेनिंग. इट इज इसेन्शियल अँड नॉन नेगोशिएबल फॉर एव्हरी वन ऑफ अस. थँक्यू सो मच.